मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना कामाला लागली आहे। मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिंदे मुंबईमध्ये मायक्रो मॅनेजमेंटवरती भर देत आहेत। विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहाय सेल बनवून ठाणे पॅटर्न मुंबईत राबवायचा शिंदेंचा प्लॅन आहे। आणि या रिपोर्टमधून बघूया हा शिंदेंचा ठाणे पॅटर्न नेमका कसा आहे। ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा पर्यायाने शिंदेंचा बालेकिल्ला। पण हा बालेकिल्ला इतकी वर्ष कसा राखला याचं गणितच एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यात उलगडून सांगितलं। शिंदेंनी ठाण्यात विविध समाज, जात, व्यवसाय निहाय सेल उभे केलेत। या सेलचं वैशिष्ट्य असं की एका विशिष्ट समाजाचा सेल तयार करून त्यांच्यातील एका व्यक्तीला लोकप्रतिनिधी नेमायचं। त्यांच्या अंतर्गत सर्व समाज एकवटून त्या समाजाचे प्रश्न मार्गी लावायचे आणि तो समाज आपल्या मागे कसा उभा राहील अशी यंत्रणा उभी करायची। त्याच जोरावर ठाण्यात बहुभाषिकांची मोठ बांधून शिंदेंनी आपला बालेकिल्ला मजबूत केला। प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्या पद्धतीनं प्रत्येक सामाजिक स्तरावरचा सेल हा ठाण्यामध्ये करण्यात आलेला आहे, जो प्रत्येक पक्षाचा, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही। परंतु ठाण्याचा पॅटर्न काय आपण 3 वर्षांपूर्वी देखील बघितलेला, त्याच्यामुळे जास्त खोलात काही जायचं नाही। त्याच्यामुळे आम्ही महायुतीनं लढणार आहोत हे मात्र निश्चित आहे। शिवसेनेत उभी फूट पडली। त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। त्यात लोकसभेमध्ये महायुती कमी पडली, पण विधानसभेत शिंदेंनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला। त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या जोरावर शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं। पण महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंसह भाजपचाही कस लागणार आहे। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंनी कंबर कसून पदाधिकारी बैठका, मेळावे घेत नेत्यांच्या जबाबदाऱ्याही वाटून दिल्या। शिवसेनेच्या फुटीचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यभरात बसलाय। तरीही मुंबई हा आपलाच गड असल्याचा दावा ठाकरेंकडनं होतोय। पण याच गडाला आपल्याकडे आणण्यासाठी शिंदेंनी ठाणे पॅटर्न मुंबईत राबवण्याचा प्लॅन केलाय। शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा ऍक्टिव्ह केली जाणार। मुंबई आणि महाराष्ट्र स्थित विमा संघटना, तेल कंपन्यांमधील संघटना, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, व्यापारी संघटना, वकील संघटना, वारकरी संघटना यासह विविध समाजनिहाय संघटना गठीत करणार। अर्थात या ठाणे पॅटर्नचे जनक हे आनंद दिघे आहेत असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। शिंदे हे दिघेंनी सुरू केलेली परंपरा पुढे नेत असल्याचं त्यांचे नेते सांगतात। ठाणा पॅटर्न असा जो विषय आहे हा खरं तर माननीय धर्मवीर आनंद दिघे यांनी निवडणूक लढताना जे काही नॉर्म्स किंवा ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढली होती की जिथे काही समाजाची लोकं असतील त्या समाजाच्या लोकांना जाऊन भेटणं, अशा पद्धतीचे त्यांचे जे वेगवेगळे विषय आहेत सगळेच काही आम्ही एक्सप्लेन करू शकणार नाहीये। पण धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी इलेक्शन लढताना जे काही त्यांची पद्धत होती त्याला कदाचित तुम्ही ठाणा पॅटर्न मीडिया म्हणत असेल, आम्ही तर त्यांना आनंद दिघे साहेबांची पद्धत असंच म्हणतो। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंनी विविध समाज, जात आणि व्यवसाय निहाय असे तब्बल 25 ते 30 सेल शिवसेनेमध्ये स्थापन करून मायक्रो मॅनेजमेंटवर भर देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवणं, नागरिकांशी संपर्क वाढवणं आणि संघटनात्मक बळकटी यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। ठाण्यात या रणनीतीमुळे शिवसेनेला चांगलं यश मिळालं होतं। त्यामुळेच मुंबईतील निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं विजय मिळवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ही रणनीती पुढे केली जाते। आता यात शिंदेंना किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।